वाघाने माणसाला मारलं, बिबट्याने माणसाला मारलं, अस्वलाने मारलं तर त्याला परवानगी आहे. पण त्या अंगावर आलंय म्हणून जर मी मारलं आणि ते जर त्यात ठार मेलं तर मला शिक्षा होते, मग गुन्हेगार ठरतं. तर हे घटनाविरोधी गोष्ट आहे आणि घटनाविरोधी कायदे करून हे आम्हाला लुटायला लागलेत आणि ह्याच्यात देवेंद्र फडणवीसचा मोठा हिस्सा आहे. इथं याच्या आधी काही मुख्यमंत्री नव्हते का महाराष्ट्रात? मग का अशा पद्धतीनं कायदे करायला लागले ते? हा 1972चा कायदा आहे, पण अशी शिकारबंदी कधीच नव्हती. पण या लोकांनी शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी आता आकडेवारी काल प्रसिद्ध झालेली आहे, दरवर्षी 40,000 कोटीचा हे वन्य प्राणी आमचं नुकसान करतात. 40,000 कोटी एवढं कर्ज पण नाही शेतकऱ्यांच्यावर महाराष्ट्रातलं. म्हणजे हे जर कर्ज केवळ या वन्य प्राणी संरक्षण कायद्यामध्ये, पण आम्ही काही जंगलात जाऊन शिकारीची परवानगी द्या असं म्हणत नाही, पण आमच्या शेतामध्ये जर काही येऊन नासाडी करत असेल, आमच्या जीवावर, आमच्या प्राण्यांच्यावर, आमच्या पाळीव प्राण्यांच्यावर जर हल्ले होत असतील तर त्या प्राण्यांना संपवणं किंवा त्याचा बंदोबस्त करणं हे आम्हाला अधिकार कायद्याने, घटनेने दिलेलं. हे सरकार हे देत नाही, हे देवेंद्र फडणवीस जबाबदार.